मित्रांनो नमस्कार. तर काल आपण एका बागेमध्ये व्हिजिट केली. तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो ह्या अशा पद्धतीनं पाखरांनी बऱ्यापैकी फळं खाल्लेली आहेत. तर यावर्षी काय झालं, पावसाने बऱ्यापैकी दडी मारलेली आहे आणि बऱ्यापैकी बागा ह्या आपल्या शेवटच्या 1.5 महिना 2 महिन्यात 2.5 महिन्याच्या टप्प्यामध्ये आहेत. तर यामध्ये प्रामुख्यानं ज्या बागामध्ये शुगर ब्रिक्स उतरायला तयार होते किंवा परिपक्व व्हायला लागतात फळं, त्यावेळेसपासून पाखरांना देखील खायला लागत असतं. 2-5% सध्याचं परिस्थिती पाण्याची खूपच बिकट आहे सगळीकडं. थोडंफार खाल्ल्याने काही होत नाही, पण तरीसुद्धा आपण त्यावरती उपाययोजना म्हणून आपण ह्यास आपण लावू शकतो, जेणेकरून पाखरं थोडी काय ना दबकतील. काय हरकत नाही, जास्त प्रमाणामध्ये त्याचा विचार न करता, पण आहे ते फळं तोडू नका, जसे आहे तसे राहू द्या. म्हणजे किमान कमीत कमी आहे ते फळं तरी पाखरं खातील, बाकी जास्त फळांना आपल्याला नुकसान करणार नाहीत. हे अशा पद्धती आहे ती फळं आपण बागेवरती ठेवलेली आहेत. तर ती फळं काय काढू नका. फळं काढल्याच्यानंतर जास्त नुकसान होतं, ते परत दुसरं चांगलं आणि शेलकं फळंच चांगलंच फळ पाखरंसुद्धा खात असतात. खराब फळं काय पाखरं खात नाहीत, त्यामुळं चांगल्याच फळाचं नुकसान होईल. त्यापेक्षा आहे ते फळं खराब झालेली तसेच बागेवरती राहू द्या. तुमच्याच बागेमध्ये खाडी खारुताई काय जे म्हणत असतील ते किंवा पाखरं ही जर फळं खात असतील तर शक्यतो फळं तोडू नये. आणि ज्यांच्याकडं असा काय उपद्रव नसेल त्यांना काय हरकत नाही, परंतु ज्यांच्याकडे होत असेल त्यांनी नक्कीच त्याची उपाययोजना काय केलेली आहे. आपण तरी फक्त बुजगावून लावलेलं आहे. तुमच्या भागामध्ये तुम्ही काय नवीन प्रयोग केला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.